तुम्ही आता प्रभाग क्रमांक 23 मधून उभे आहात, तर तुमच्या प्रभागात काय समस्या तुम्हाला दिसल्या? तसं पाहायला गेलं तर मी खरं सांगेल की आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये रस्ता, पाणी, लाईट ह्या सगळ्या बेसिक समस्या आहेत. बरं. तशा त्या माझ्या वॉर्डमध्ये सुद्धा आहेत. बरं. तर त्या मी आणि कसं झालं 4 वर्ष आता प्रशासन असल्यामुळे त्या समस्या बऱ्याच जटिल झालेल्या आहेत. मी आता पाहत आहे. तर त्या कशा सोडवता येईल याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. प्रामुख्याने आता तुमच्या प्रभागामध्ये आता थेरगाव गावठणच्या हा परिसर येतो 23 मध्ये, तर इथे ट्रॅफिकची समस्या आहे. हो आहे, नक्कीच आहे. स्वच्छतेची समस्या आहे. हो. त्यानंतर स्वच्छ पाणी मिळत नाही लोकांना, ही फार मोठी समस्या. दिवसाआड पाणी येत आहे आणि दिवसाआड पाणी आणि आता दादांनी शब्द दिला आहे की जर तुम्ही हे राष्ट्रवादी काँग्रेसचं जर सत्ता आली तर मी तुम्हाला नियमित पाणी देईन. रोजच्या रोज 24 तास पाण्याची योजना त्यांचा राबवण्याचा त्यांचाही संकल्प आहे. आता तुम्ही समस्या सांगितल्या, तर तुम्ही निवडून आलात तर तुम्हाला कुठले असे कामं करायचे की प्राधान्यक्रम द्याल त्यांना? प्रथम तर मला महिला सक्षमीकरणाची बरीच कामे करायची आहेत की मी त्या प्रभागात पाहिलं की महिलांच्या हाताला कसे काम देता येईल, बेरोजगार महिलांच्या, त्यावर मी प्रकर्षाने काम करेन, प्रामाणिकपणे काम करेन. बरं. याआधी तुम्ही काय कामं केले बरं नेमके? तसे मी आणि माझे मिस्टर अनेक सामाजिक कार्यक्रम आम्ही केलेले आहेत. प्रथमतः दिव्यांगांसाठी काम केलेले आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठीही अनेक उपक्रम आम्ही राबवले आहेत. बरेच शालेय विद्यार्थ्यांना आम्ही सायकलचं वाटप केलेले आहे. दिव्यांगांसाठी पण काम केलं. शालेय म्हणजे विद्यार्थ्यांसाठी काम करण्याचं लॉजिक कसं आहे, जर एका घरातला मुलगा शिकला तर ते घर, एक कुटुंब म्हणजे त्याचा खूप मोठा आधार असतो जीवनात, हे आपण जाणतो. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक घरातला मुलगा शिकला पाहिजे, म्हणजे ते घर सक्षम होत जाते. खरंच खूप चांगली आणि एक वेगळे पण वाटलं की अनेक राजकीय मंडळी जे ते की मतदारांना प्रेरित त्यांच्याकडे खेचण्यासाठी असे उपक्रम राबवत असतात, मात्र तुम्ही शालेय विद्यार्थ्यांसाठी मदत करता. खरंच खूप चांगला उपक्रम आहे तुमचा. निवडून आल्यानंतर तुम्हाला जर 2 काम विचारले कुठले करायचे तर काय सांगाल? प्रथमतः मला प्रभागामध्ये स्वच्छ पाणी आणि प्रभागामध्ये स्वच्छता कशी करता येईल ही मी प्रकर्षाने करणार आहे आणि प्रामाणिकपणे करणार आहे. आता तुम्ही निवडणूक लढवताय, महिला आहात आणि एक महत्त्वाचा मुद्दा मांडलाय, महिला सक्षमीकरण करायचंय. तर तुमचा आता राजकारणात तुम्ही आला तर अनुभव काय महिला म्हणून, आणि राजकारणातील कुठल्या अशा महिला पर्सनॅलिटी आहेत त्या तुम्हाला आवडतात? तसं पाहिलं गेलं तर आपल्या देशाच्या राष्ट्रपती ह्या महिलाच आहेत, द्रौपदी मुर्मू. आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत, त्याही महिला आहेत. महिला उलट जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकतात असं मला वाटतं. का बरं? कारण की तुम्ही पाहिलं तर प्रत्येक जर एखादं घर खूप छान सांभाळत असेल तर ती महिलाच पहिली असते, त्या घरातील महिलाच छान प्रकारे काम करू शकते. त्याप्रमाणेच मला असं वाटतं की महिला सक्षम असेल तर देश नक्कीच सक्षम होईल. घर सक्षम होतं, देश सक्षम, राष्ट्र सक्षम. बर. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.